पहिला टॉपिक कव्हर करणार आहोत घटना निर्मिती व घटनेची वैशिष्ट्ये। पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? हा प्रश्न कंबाईन सी 2022 ला विचारलेला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 1940। आता आपण या प्रश्नाचे विश्लेषण समजून घेऊया। संविधान सभेची मागणी भारतीयांची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच होती, पण इंग्रजांनी भारतीयांची प्रथमतः मागणी ही 1940च्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे मान्य केली। संविधान सभेची मागणी कोणी आणि कोणत्या टप्प्यावर केली सर्वप्रथम आपण बघूया। वर्ष 1922 महात्मा गांधींनी सर्वप्रथम मागणी केली, पण तसा शब्द उच्चारला नाही। भारतीय संविधान भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल, भारताचे स्वराज्य ही ब्रिटिश संसदेने दिलेली भेटवस्तू असणार नाही असे महात्मा गांधींनी म्हटले होते व तसा लेख सुद्धा त्यांच्या यंग इंडिया या मासिकात छापून आला होता। म्हणजेच सर्वप्रथम मागणी ही महात्मा गांधी यांनी केली होती। त्यानंतर 1928 नेहरू रिपोर्ट। नेहरू रिपोर्टमध्ये संविधान बनविण्याचा भारतीयांनी केलेला पहिला प्रयत्न होता। हा रिपोर्ट पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली बनविण्यात आलेला होता। या नेहरू रिपोर्टमध्ये संविधान सभा हा शब्द कोठेही वापरला नाही, परंतु भारतीयांनी स्वतःची घटना तयार करावी असा विचार मांडला गेला। भारताच्या इतिहासात संविधान सभा बनविण्याचा हा पहिला प्रयत्न समजला जातो। मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभा या कल्पनेची प्रथम स्पष्ट मागणी केली होती। त्यांनी संविधान सभा असा शब्द उल्लेख करून प्रथम मागणी केली होती। रॉय यांना भारतात संविधान सभेची कल्पना मांडणारे पहिले व्यक्ती मानले जाते, त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे विशेष स्थान आहे। मानवेंद्रनाथ रॉय हे साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते। त्यानंतर वर्ष 1938 जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली। स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली। 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी सांगितले की भारताचे संविधान भारतीय जनतेनेच तयार केले पाहिजे। त्यांनी स्पष्ट केले की संविधान बनविण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला नसून भारतीय लोकांना आहे। या सभेने स्वतंत्र भारतासाठी संविधान तयार करावे अशी मागणी करण्यात आली। नेहरूंच्या या भूमिकेमुळे संविधान सभेची मागणी देशभर मजबूत झाली। त्यानंतर 1942 क्रिप्स मिशन। क्रिप्स हे ब्रिटिश संसदेचे सदस्य होते व नेहरूंचे मित्र होते। भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आले। मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली, कारण मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तान व स्वतंत्र संविधान सभा हवी होती। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने भारताचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले होते। मार्च 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले। या योजनेत युद्धानंतर भारताला नवीन संविधान तयार करण्याचा अधिकार देण्याचे आश्वासन देण्यात आले। त्यासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींची संविधान सभा तयार केली